मंडळी, मनोरंजनाचं विमान पुन्हा एकदा सज्ज झालेलं आहे हास्य सफरीसाठी. अर्थात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विरोधाचा बोनस. मंडळी, कोकणचा चॉकलेट हिरो शेंद्रू सज्ज झालाय पॉडकास्ट घेण्यासाठी. चला बघूया तिथे संवाद घडतोय की विसंवाद. तेच पाहण्यासाठी मंचावर बोलूया आपल्या इरसाल गावकरांना. चालेल हाय सगळं. बाबा हो काय करतोस आहे? नाही भाऊजींनू, हा नुसत्या बोटीवर काय होईल असं वाटत नाही मला, हा म्हणून वायसा पाणी एस्टॅब्लिश करतो. इथं पुढं आहे वायसा, इकडं आहे, इकडं चांगलं आहे. नाही केलंस तर बरं केलं आहे. इथे सगळी तयारी केलेली आहे मी, सगळं सेट केलेलं आहे. अँगल बिंगल मी माहिती आहे. बाबा उड्या नको मारू, का लेन्स हलते. तुम्ही असं बोलू नका, आधी सांगतोय. लवकर काय ते काम आटप जरा. सगळं सेट झालेलं आहे आपलं. नाही तर काय तुम्ही एवढं टॉकाव का आलं मला कळत नाही. टॉकार म्हणजे असं अँगल लावणार ना मी आज, लोक तोंडात बोट घालतील. बाबा पण राहून राहून एक प्रश्न पडतो भाऊजींनू. कोणता? आता जा इकडे नट येणार आहे मोठा, तर तुमच्या फाडकाशला येतोय तरी कसा मला कळत नाही. म्हणजे तुला काय मी साधा सुद्धा मारून वाटलं की काय? हो साधा सुद्धा मारून नाही मी. लेंगा झाडला ना 5-6 सुपरस्टार असं खाली पडतील. 2-4 तर खिशात आहे आता. इथं कायसा वलवलतोय. आता एक बाहेर यायचा प्रयत्न करतो, बघू नको जा. नाही इथं काय काय रे, झाडण्यावर ना आठवलं काय माझा वैयक्तिक कांतारा आहे कुठं? ताया 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 येईल. आले 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 बाय घे. उडणी बघितली? हो वालवंटा सकट राजस्थान आलंय. बाय घे. काय झालं काय? भात करपला मग काय बापूस करपला? जरा म्हणून रोमॅन्टिक नाही हो माणूस. मी बघा तरी कशी दिसते मी. तू थांब जरा. हा कळलं, खरं सांगू ना, त्याची 420 मधला रागावलेला कमलचा नाही ना, तसे दिसते साईड. या साईडनं या साईडनं वादल दिसते साहेब. वादल काय? वादल दिसते साहेब. म्हणजे आता जर गावातनं फेरी मारलीस ना सगळे पत्र उडतील. काय बोलता? वादल आहे ना म्हणून म्हटलं. याच्या पुढे जाऊन मला सांगायला वाटतंय, काय खरे तर मी तुला मोगरा म्हणणार होतो, तुझा गजरा करणार होतो, पण त्या जड होईल ना म्हणून नाही बोलत. थँक्यू. ऐका ना, मी ऐकलं तर खरं आहे काय हो? काय 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 एखाद्या व्हिडिओत सुंदर मुलगी दिसली तर व्हिडिओ व्हायरल होतो म्हणे. म्हणजे काय व्यापा माहेर बोलतो? काय घे, मी लय मरणाची सुंदर. या सौंदर्याचा काय करू मला काय कळतच नाही. बँकेत ठेवू लोन तरी मिळेल. आपली तयारी झाली आहे, पण तू सगळं स्वतः ठरवून येतेस ना, तो बरं आहे. म्हणजे आमच्यावर कसा लोड येत नाही खोटं बोलायचं. एक सांगून ठेवलं, बाकी काय नाही. बाकी ये बाय, सगळी तयारी केलीच आहे ना? सगळी तयारी झाली आहे ना? वय सोलकडी केली? वय 50 लिटर. किती? 50 लिटर. विहिरीत बसून कोकम ढवलच की काय? 50 लिटर? 50 लिटर? हा म्हणजे पावसाचं खोबरं एवढं वर आलाय? तसं नाही व काय? वाई जरा अंदाज चुकला. वाईस जरा अंदाज चुकला, ह्याला जरा अंदाज चुकणं म्हणतात. अरे अंदाज चुकल्यावर एकाच 2 होतात, 2चा जास्तीत जास्त 4 होतात, एखादं 50 नाही होत. आता झालं तर काय करू मग? झालं तर काय, असं नको व्हायला. उद्या गावामध्ये आपण सोलकडी केली म्हणून गावात पाण्याचा दुष्काळ पडला, इथं पाणी कमी आहे आपल्याकडे. असं नाही होणार. आणि झालं तर मग काय, आंघोळीला वापरू ना तर धुण्या भांड्याला वापरेन. एवढं काय, सोलकडीनं आंघोळ करायची हीची अक्कल. देवपन्ना निष्ठू राहिले. कुठून मला अवदसा सुचली शेरवानी घालायची आणि हे वैश्विक दुःख मी घरात आणलं, असं झालंय मला. काय नाही तर काय, मी वैश्विक दुःख? तू तुमची ही वडी फोडून टाकली ना. लय दिवस तुमची वेल्डिंग नाही केली तुम्ही. वैश्विक दुःख मला रानात येऊ नका जास्त. अरे बापरे, चुकीच्या वेळी आलो काय मी? चालू दे तुमचं. नाही अहो नाही, थांबा पाहुणे नू. अहो आमची ही चर्चेची पद्धत आहे, नेहमीच आहे. असं आहे, मी पावसाळ्यातल्या हायवे सारखा आहे, म्हणजे त्यामुळे ही दरड दिवसातून 2-3 वेळा माझ्यावर पडते.
काय बोलताय याचं काय घेता वा, या वा. इकडे खाली करू नका या आह. तुम्हाला एकंदरीत स्टाईलवरनं कळलं असेलच. मी शेंद्रू वानू देवलेकर, कोकणचा चॉकलेट हिरो, देवानं घडवलेली एकमेव लिमिटेड एडिशन. हो हो आणि मी श्रीदेवी शेंद्रू देवलेकर उर्फ कोकणची कॅन्डी. ट्रीटमेंटवरनं कळलं असेल माझी बायको. हो हो आणि कोकणची लिमलेटची गोली म्हणजे माझा मेवना. अच्छा सोंडू सोंडू. सोंडू क्यूट आहे नाव क्यूट आहे. अरे आता चाक काढशील. होय, होय, होय. चाकाड्या घे चाकाड्या घे. नजर नजर आल्या गेल्याची वाटत तिटची भूता खेताची. सावका जिरं सांडशील त्यांचं. बस. काय एवढे जोरात कोण करता काय बोलता जिरं हातात राहायला पाहिजे. आल्या गेल्याची वाटत तिटची भूता खेताची. कुणाची नजर नको लागू दे बाय. बाय गे काय आलं? यांना कुणाचीच नजर नाही लागलेली आहे. काय काय तरी पण ठीक आहे. काय झालंय सगळं. आता तू आम्ही पुढचं बघतो आता. होय, होय, होय. तू टेन्शन बाकी सोलकडीचं बघ आता. हा सावकाश जा. वा हा भारी आहे, भारी वा 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 कसं भारी वाटलं ना यो. आहे. मस्त एकदम हा मग काय आपण सुरुवात करूया. हो, करूया हो. तर. करूया चला. या होडीत बसाया. होडीत बसू. हा, इकडे करूया. बसू, इकडे बसू. मग ही होडी आहे. आरामात आहे काय? वा 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 सावकाश वा जा. क्या बात है. हा, हा. वा वा नदी आधी निसर्ग हा. होडीन होडीत पॉडकास्ट. म्हणजे कसं आहे फक्त आपल्याला ना लवकर आटपाय लागेल. का? वेलेचं बंधन आहे. का बरं? आपण इकडे होडी पाण्यात ठेवले ना. हा. वरनं कसं अर्ध्या तासात धरणाचं पाणी सोडतात. हा. आणि ते कसं पाणी जोरात येतं. आपण जर इथनं उठलो नाही तर माईक सकट मगरीच्या घशात जावं. हा. आणि आमच्याकडची मगर लगेच नाही खात. 2 दिवस लोले होते. असं आहे सगळं. डेंजर आहे डेंजर कळलं ना? आहे. पटापट करू आपण पटापटच लवकर करू आपण. फक्त मी एक गोष्ट क्लिअर करतो. काय करा? clear करा मी सगळं. जरा पॉडकास्ट देणं बंद करून टाकलं होतं. नाही, होय काय. काय तेच काय सांगायचं. नाही बरोबर आहे. पण तुमच्याशी जेव्हा बोललो ना तुमची स्टाईल आणि तुमचं बोलणं असं वेगळंच वाटलं. काय आणि एवढं काय आहे. हा कसं आहे खानदेशात माझा फॅन बेस आहे. हा. पण आता मी आहे ना कोकणात स्प्रेड व्हायचं ठरवलंय. तर म्हटलं त्यासाठी मी हो म्हटलो आहे, आहे, पॉडकास्टला. आहे. हा, होय, होय. फक्त हे कळलं नाही मला की पॉडकास्टला हे फॅडकास्ट असं का बरं म्हटलंय. अरे मी आता त्याचं उत्तर देणारच आहे. कसं सगळं मला विचारतच आहे. हा. बाकीचं पॉडकास्ट करता बाय तुम्ही फाडकास्ट काय हा करता. फॅडकास्ट. तर त्याच्या मागं माझ्या आईशीची प्रेरणा आहे. माझी आईस रत्नप्रभा सुरेश जाधव वाघीन. अच्छा वा वाघीन वा. ती काय बोलली स्वभावानुसार आयुष्यात चालायचं. बर हा माझा स्वभाव काय फाडाफाडीचा. असं. मी सगळ्यांची फाडतो. फाडाफाडीत माझं आयुष्य गेलं त्याच्यामुळं माझा फाडकास्ट. वा. बाकीचं घेतात तर पॉडकास्ट मी घेतो तर फाडकास्ट. एक थोड्या वेळात तुम्हाला अंदाज यायला सुरुवात होईल. फार भारी आहे बाई. तर आपण सुरू करूया आता. हा. मग काय हे बघ, सोंडू तयार आहेत ना. मी तयारच आहे. तर मंडळी नमस्कार. मी शेंद्रू गानू देवलेकर, कोकणचा चॉकलेट हिरो, देवाने घडवलेली एकमेव लिमिटेड एडिशन आज तुमच्यासाठी घेऊन आलोय. आमचा पहिला फाडका ज्याचं नाव आहे सोलकडी विथ शेंद्रू. मंडळी तुम्ही टाळ्या वाजवल्या असाल असं मी गृहीत धरतो म्हणून हातवाडाचा पॉज घेतला. त्याच्यानंतर आता आपण आपल्याला आज लाभलेल्या पाहुण्यांचं स्वागत करूया. आपल्याला लाभलाय कोण? मोठा नट. म्हणजे यांच्या कारकिर्दीबद्दल काय बोलायचं. 12 पिक्चर आणि 5 नाटकं यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर आपल्या अंगावर मारलेली आहे मस्तपैकी. म्हणजे असं पाहुण्याचं आपण स्वागत करूया ज्यांचं नाव आहे चंदन चोके. चंदन चोके. चोके चंदन. फक्त चंदन म्हटलं तरी चालेल. चंदन म्हणा. हे काय अहो अण्णा येतं ते लाजायचं काय. चोके आहे ते चोके आहे. त्याला सुहास हागणे पण आहे त्याचं पण येणार आहे मी. नका टेन्शन घेऊ नका. नका काय नावात काय हो टेन्शन. नावात काही नाही. वा नावात वा काय? पण भारी आहे भारी आहे. हे करू नका. का आता तिकडे घोणच गेलाय. हा बिचारी साप आहे. हे लाडात असं करायला जाईल आणि फक्त अंगठावर येईल 4 बोटं घेऊन जाईल तो. पकडा झालं बाय. हो हो नाही नाही करणार नाही करणार. ते मी असं गमतीत करायला गेलो. नाही गमतीत करायला जाईल पण गमतीत तो पण घेऊन जाईल तुम्हाला. तो पण गंमत केला मध्ये ना. आता काय ते तर सारखे मूड मध्ये असतात गमतीच्या. हो पॉडकास्ट पॉडकास्ट. पहिलाच प्रश्न मी डायरेक्ट विचारतो म्हणजे जो मनात आलाय ना तोच विचार. हा विचारा ना विचारा ना. तुम्हाला वास येतो काय? म्हणजे तुमचं नाव चंदन आहे ना. प्रयत्न चांगला आहे. हा. म्हणजे हलकं फुलकं वातावरण करताय तुम्ही. हा, बरोबर प्रयत्न आहे. चांगला आहे पण याला फार रिस्पॉन्स नाही मिळणार बरं का. नाही, याला रिस्पॉन्स नाही मिळणार हे तुम्ही सांगायची गरज नाही. आम्ही सुरू केलं तेव्हाच आम्हाला कळलं हा शो चालणार नाही. पण आम्ही तो चालू ठेवणार आहे कारण आम्ही टोकाचे निर्लज्ज आहेत ना. आम्हाला आमची जिरवायची आहे.
जिरवायची आम्हाला जिरवायचे. गुड स्पिरिट पॉडकास्ट वर या ना ते. Podcast वरच येतं. Podcast. हा. बालपणाचं काय म्हणजे कधी झालं, कसं गेलं, कुणी नेला? काय बोलतात ते? म्हणजे विनोदी आहे, मजेशीर आहे तुम्ही. हा. बालपण माझं आनंदात गेलं. मग आमचं काय कर्जात गेलं? कसं बोललो का मी? आमचं पण आनंदातच गेलं. अहो बालपण सगळ्यांचं आनंदातच जातं. बालपणी आपल्याला त्रास होत नाही, कारण की परिस्थितीचे चटके असतात ना, ते आईशी बापसाला बसतात. ते आपल्यापर्यंत काय पोचू देत नाही. लक्षात घ्यावा. श्रीमंत असो गरीब असो सगळ्यांचं बालपण चांगलंच जातं. म्हणलं ना कसं आहे, बालपणात काय असतं, बालपणात आपण आयुष्य जगतो आणि मोठं झाल्यावर आपण फक्त श्वास घेतो, जगत नाही. क्या बात आहे, क्या बात आहे. एकदम म्हणजे सहज सोप्या भाषेत तुम्ही असं म्हणजे महत्वाचं आणि मार्मिक तत्वज्ञान सांगितलं, मार्मिक गोष्ट सांगितली बुवा. सांगितली कारण तुम्ही सांगत नाही. आले वेळ ठेंब्यावर का बसला बाय, म्हणून मला असं बोलावं लागतंय. नीट. बोलावं तर मी चांगलं नाही बोलणार, मी गप राहीन. दादा नीट नाही तर बोला. काय? बोला. मी तुम्हाला कॉम्प्लिमेंट देतो आणि तुम्ही मला बोलताय, बरोबर नाही ना? माझा पॉडकास्ट आहे. एकदा हे आहे, मला फड उचली की मी घुसतो. नका घुसू, मला थोडस बोलू द्या. हा. बरोबर आहे, बरोबर आहे. हा. ते त्या वहिनी तेच सोलकडी वहिनी- आणणार वहिनी होत्या. सोलकडी आणणार होत्या, पण त्या राहिल्या कुठे? छान एकदम निसर्ग आहे, नदी आहे, काय? क्या बात आहे. ही घ्या सोलकडी बनवली आहे बघा. अरे बापरे, डायरेक्ट बादलीत? पिवा वाईच पिवा. नाही म्हणजे आणली तुम्ही डायरेक्ट बादलीला तोंड कसं लावू आता मी? वळता वळता घसा सुकल, तुम्ही पिऊन टाकायची. नको थँक्यू तुम्ही आणली त्याबद्दल. डेंजर आहे, जिभेला घाम सोडतात. हा, नाही, पण काय आता तुम्हाला आतली बातमी सांगतो. हा. थँक्यूला TRP नाही, कुत्रे विचारत नाही. बालपणाचं सांगितलं ना मुद्द्यावर. हा. सांगतो बोलू द्या ना मला. तर बालपण असं आनंदात गेलं आणि बालपणी हा. मी गैरा हुशार होतो. हुशार होतं. हो, म्हणजे आम्ही सगळे ढ. मी तसं बोललो का? नाही म्हणजे कसं आहे, आम्ही काय बरमोड्यानं स्वतःचा गला आवलायचो काय? काय बोलतोय तुम्ही? नाही ना, आम्ही बरोबर बालपणी विचारत होतो. हो. एक लक्षात घ्या, आपले शेजारी घरी येतात आणि आपल्या कुचू कुचू करून सांगतात की तुला हुशार आहे. आपण सगळं मनावर घ्यायचं नसतं लहानपणी. अहो तसं नाही, लहानपणी सगळे हिरो असतात, मोठेपणी गणतात. मग लक्षात घ्या. असं नाही हो. मी खरंच हुशार होतो. म्हणजे परीक्षेत नंबरात यायचो मी. मला चांगले मार्क पडायचे. नंबरात यायचा? हो. तुम्हाला 29चा पाडा येतो काय? नाही येत. मग कसला कर्माचा हुशार आहे तुम्ही? समाजातला नियम आहे, ज्याला 29चा पाडा येतो ना ताच हुशार असतो. अरे काय लॉजिक आहे? हा, बरोबर आहे. मला येत नाही, मी टिंग्या मारल्या मागापासून. एक मिनिट, मी टिंग्या नाही मारते. काय टिंग्या करता? नाही मारते मी खरंच हुशार होतो. ये. म्हणजे, परीक्षेत तर नंबर यायचे चांगले. अरे बाबा. पण वक्तृत्व स्पर्धा आहे ना, त्याच्यात मला बक्षिसं मिळायची. अच्छा. एक पात्री स्पर्धेत बक्षिसं मिळायची ना. ऐराणी एक पात्री केलेलं होतं मी. हा, बाबा. ते लोकांना काही आवडायचं बा. अच्छा. नंतर मला अशी जाणीव व्हायला लागली, असं वाटायला लागलं की अभिनय माझा श्वास आहा. आहे, अभिनय माझा आत्मा आहे, वा. अभिनय हेच माझं करिअर आहे बा. पण हे अभिनयाला पण असं वाटत होतं की तुमचं सगळं एकतर्फी होतं. काय 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 नाही, काय नाही, कसं आहे म्हणजे बघा, मला काय कसं सगळ्यांचे आई वडील असतात ना, हे म्हणजे एक त्यांचा एक कन्सर्न असतो आपल्याबद्दल. हो, हो, हा, मग. म्हणजे, तर त्यांना असं कधी वाटलं का तुमच्याकडे बघून की बाबा या पोराचं काय होणार नाही, आपण हनीमूनला जाऊन चूक केली? काय बोलताय तुम्ही? आणि म्हणलं जाऊन चूक त्यांना केली कधी वाटलं काय? म्हणजे माइंड युअर लँग्वेज. हो, असं काही नाही म्हणजे त्यांना असं कधीच काही वाटलं नाही. उलट नेहमी त्यांना माझा अभिमानच वाटत आला. म्हणजे बावलटच आहे म्हणजे. एक मिनिट, माझ्या आई वडिलांना बावट म्हणतात तुम्ही. मला तर मला बोलतात, त्यांना पण बोलताय ना. थांबा कसं असं लक्षात घ्या, कसं असतं घरोघरी मातीचे चुले असतात. हो. तर कसं माझी आहेस हा. रत्नप्रभा सुरेश जाधव वागेन. वागेन पण सांगितलं. काय आलं, जेव्हा भडकायची ना माझ्यावर, तेव्हा मला काय म्हणायची, शेण खायच्या लायकीचं नाही. माझ्या घरी तसं नव्हतं हो. अच्छा, म्हणजे तुमच्याकडे शेण संपलं होतं? नाही शेणच नव्हतं. काय कर तुम्ही बोलू देत नाही हो मला. शेण कसं संपलं असेल? बोलायची पद्धत असते. नाही, घरचे सुशिक्षित होते माझ्या. अच्छा. त्याच्यामुळे ते नव्हते बोलत. नाही, चांगलं आहे. आता पॉडकास्ट वर पॉडकास्टच चालू आहे सगळं. मग आता कसं म्हणजे सिनेमात तुम्हाला जे पहिलं काम मिळालं, तर मग त्याच्यासाठी काय हांजी केली डायरेक्टर समोर, की त्याच्याशी मनात नसताना नातं जोडलं की बाबा काका, मामा, पप्पा, दादा, आणि मग हे केलं? कसं लाचारी लवकर रजिस्टर होते म्हणून बोललो. टॅलेंट बिलेट अफवायचं सगळे. असं काही नाही झालं. मला टॅलेंटच्या बळावर कामं मिळालेली. अच्छा, होय काय? हो. चांगलं आहे. म्हणजे सुरुवातीला थोडे असे कष्ट पडले बुवा मला. हा. म्हणजे तुम्हाला सांगतो, जेव्हा मी खानदेशातून मुंबईत आलो ना, तेव्हा माझ्या खिशात फक्त 5 रुपये होते. मग आलाव कशाला? आलाव कशाला? बोलू देता का मला? मी
अहो लक्षात घ्या, जर आपल्या खिशात एवढी गरिबी नाचत असेल तर तुम्ही आला कशाला? हा साधा प्रश्न आहे ना. मी काय बाबा घोंगडी इथले घरात राहिलो असतो. अरे नाही हो, मला अभिनय आवडायचा. अभिनय म्हणजे अभिनयासाठी काही पण करायची तयारी होती माझी, म्हणून आलो मी. हा म्हणजे तुम्ही भक्त बिकत होता. हो, अभिनयाचा मी निस्सिम बघतो होतो. अच्छा, म्हणजे तू स्टेजच्या खाली नारळ घेऊन बसायचास? काय वेगळं होतं? काय करावं गड्या तू? मला बोल, माझा पॉडकास्ट आहे, मला बोलू दे. बोला. माझे वडील आहेत ना, ते शिक्षक जरी असले तरी त्यांना मी या क्षेत्रात जाणं मुळीच पसंत नव्हतं. बरोबरच आहे, त्यांना पसंत नसणारच की आपला पोरगा जातो एक चांगलं क्षेत्र उभं राहते, त्याला धन उडवल तर त्याला मी क्षेत्राला उडवणार आहे. त्यांनी बघितलं असेल ना काहीतरी. काय बघितलं असेल? वडील एकपात्री अहो तुमची एकपात्री जवळून बघितले असेल. आता एखादा माणूस जवळून उद्ध्वस्त झाला असेल तर तो विचार करणारच ना. अरे असं नका बोलू, तू माझा पॉडकास्ट आहे, थोडस नीट बोला. आपलं कसं आहे, तुम्ही ना माझा स्वभाव काय सांगतो, मला फट दिले ना की मी घुसतो, आम्ही बाय असा पसरत जातो, मला देऊ नका. तर त्यांनी काय शिक्षक होते, त्यांना आवडत नव्हतं म्हणून त्यांनी मला पैसे नाही दिले. त्याच्यामुळे मी इकडे आलो. काही दिवस खूप कष्टात गेले, पण कसं बस मी माझ्या अभिनयाला सुरुवात केली एकदाची. मी बसने चाललो होतो बँड्राला, आणि बसमध्ये ना माझं म्हणजे बसमधल्या पॅसेंजर सोबत असं गैर भांडण झालं, दणक्यात एकदम. पण त्याच्यामुळे मला माझा पहिला पिक्चर मिळाला. हो काय बोलता बाय? हो, बाचाबाची मुलं तुम्हाला पहिला पिक्चर मिळाला? कारण तिथे ना दिग्दर्शक वीरप्पन नागडगोट्टी बसले होते. वीरप्पन नागडगोट्टे. आता या एका शब्दासाठी काय आला साऊथचा टोन लावला तुम्ही? काय गरज आहे? हो जरा एक वेगळं काय वेगळं? इकडचं पण ऑडियन्स घेता येईल आपल्याला. ठीक आहे. तर ते तिथे त्यांनी मला बघितलं आणि त्या वीरप्पनला हा चंदन भेटला त्याचा. वा वा वा. लगेच भेटला त्यांनी, कारण त्यांना काय आवडलं मी जे काय करत होतो ना, हो रे जाय रे असा दिसून होतो ना कान पटक, हे त्यांना गैर आवडलं. त्यांनी तिथल्या तिथे मला पहिल्या पिक्चरची ऑफर देऊन टाकली. काय बोलता बाय? हो. मी नंतर मला असं कळलं की एक थकत भागत नाटकाकडे गेला तर. म्हणजे काय ना, 12 पिक्चर गेले, त्याच्यामुळे मला असं वाटलं की यार काय पिक्चर करतोय आपण. फटीक आला मला, असा कंटाळा आला. काय फटीक कंटाळा. फटीक? हो. किती पिक्चर केले तुम्ही? 12 पिक्चर करून तुम्हाला फटीक आलं? हो. प्रियदर्शनी इंदलकर माहितीये का तुम्हाला? हा माहिती हास्य जत्रा ते त्या ना. महिन्याला आपल्या दोघांचे मिळून जेवढे स्किट होत ना तेवढे तिचे ट्रेलर येत आहेत. काय आणि तुम्हाला फटीक आला? ते वेगळं असेल, माझं वेगळं. मला येतो, मी काय एक पिक्चर केला, ती प्रोसेस झाली. मला पण कंटाळा येण्यासारखा अभिनयच नाही करायचा. 1 मिनिट तसा काही नाही. मला कंटाळा आला. कंटाळा येण्यासारखा अभिनय नाही करत मी, चांगला अभिनय करतो. पण मला असं वाटलं किती दिवस कॅमेरा समोरच आपलं नक्की आपण काहीतरी वेगळं करू, रंगभूमीवर काहीतरी काम करू बा. आणि त्याच वेळेस मला जाणवलं की रंगभूमी पण मला साथ घालते, तर मी तिच्या साधीला ओ दिला. मस्त वाक्य. रंगभूमी काय फाट्यावर उभी होती तुम्हाला हाक मारायला? तुम्ही काय सारखं आपलं ए चंदन इकडे ये आता झालं असं करता? तुम्ही खोटं बोल नका. मी खोटं नाही बोलत. खोटंच आहे. रंगभूमीला बदनाम करता तुम्ही लोक. काय आहे मी तुमचं काय आहे, तुमचं चित्रपटातलं काम थांबलं ना की तुम्ही नाटकाकडे वळता. अहो तसं नाही. हा, जेव्हा तुम्हाला तिकडे कामं मिळाली असतात ना तेव्हा तुमचं कान बहिरं झालेलं असतात, तेव्हा तुम्हाला रंगभूमीची साथ ऐकू जात नाही. पण तिकडची कामं संपली की तुमचा कान मोकळं होतात, मग रंगभूमीची साथ तुम्हाला ऐकू येते, मग तुम्ही इकडे येतात. अहो नाही तसं काही नाहीये. लाचार नट असं अजिबात नाही बोलायचा. माझं डोकं फिरू नका. लाचार विचार बोलू नका तुम्ही. मग काय बोलायचं? माझ्या बाबतीत जे घडलं ते खरं खरं सांगतोय. तुम्ही मला प्रत्येक वेळेस काही ना काही मध्ये मध्ये टोकून माझा अपमान करताय, माझी इज्जत काढताय. वा भाऊ सोलकडी प्यायलाय नाही हे घेवा. अहो नाही ते मगाने कुठे देत मगाने पित राहा. नको मी पिन. ऐका घरातली अंडी संपली, अंडी घेऊन यावा, आठवणीनं घेऊन यावा, नाहीतर रात्री कोंबडी घरात आणि तुम्ही खुराड्यात झोपाल. कळलं? पिवा जरा घोटाघोटाने पिवत राहा. आली मी. काय हे काय प्रकार आहे? अरे हा शूटिंग पण करतोय त्याचं, पॉडकास्ट मध्ये हे पण दिसणार आहे का? मला वाटतं ह्याला टीआरपी येईल. तुम्ही जर बोलताय ना पचपचित आहे सगळं, ह्याला काय येणार? हे पहिला टाकूया आपण, ह्याचा ट्रेलर कापूया, मग त्याला येणार बघा तुम्ही. अरे नका ना डोकं फिरवू तुम्ही. मग काय मी काहीतरी बोलतोय ते बोलण्याकडे लक्ष देते तुम्ही. माझ्या बोलण्याकडे लक्ष आहे. काय बोलण्याकडे लक्ष आहे तुमचं? बरं बोला काय बोलायचं? मी काहीतरी सांगतोय त्याच्याकडे तुमचं लक्ष नाही, काही नाही. तिने बाय ना चप्पट भांगपाड्या कोंबडा का तारा कवायचा कोकाई राह ना, तो टोची टोची सन बोली राह ना. अरे तुला बोलले ना मना मनले भोक्सा कर राह ना रे, असा दिसून तुला टक्कोरा मग काय देखील राह ना, डोळ्या फाडी फाडी सन भोकऱ्या का था ना बोल गा बढिया बटना तो बच 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 कर राह ना. एवढ्या पॅचला सबटायटल लावा लागेल. काय लोकांना मला काय म्हणायचंय, आता तुम्ही लय पेटलेलं आहे. आता माणूस जेव्हा रागात असतो ना तेव्हा सगळं खरं बोलतो. कळलं काय? हो. मला एक प्रश्न विचारायचा आहे की हा जो सगळा तुमचा जेमतेम प्रवास आहे, जेमतेमच म्हणता येईल. 12 पिक्चर म्हणजे असं स्क्रोल करायला एका झटक्यात जातात वर.
सांगते तर तो काय म्हणायचं मला तर काय श्रेय कुणाला द्याल प्रवासाचा? हा तर माझा हा जो प्रवास आहे याचं जे श्रेय आहे ते मी माझ्या बायकोला देईन. अच्छा वा. हा कारण तिने मला मोलाची साथ दिली हो. कुणाची बायको वाईट साथ देते सांगा? कुणाची बायको वाईट साथ देते? हा भारतामधले असू दे हॉलिवूड मधले ऍक्टर कधी बोलताना ऐकलं माझ्या बायकोने मला वाईट साथ दिला म्हणून मी इथपर्यंत आलो? असं कोण बोलताना ऐकलं बाय? खरं कोण बोलणारच नाही कारण सगळ्यांना घरी जाऊन जेवायचं आहे. लक्षात घ्या. हा? कोण एवढे इन्व्हॉल्व नसतं बायकोमध्ये, हिरोईन मध्ये जास्त इन्व्हॉल्व असतात सगळे. असं काही नाही. टेन्शन खरं तर खरं बोलतोय मी, वास्तव मला माहितीये. याला माहित आहे काय? आता हे जवळ नाही घ्या दशावतारात माहिती आहे का आमच्याकडे दशावतारात तो भांबेडकर आहे पोरगा कसला घाणेरडं काम केलं होतं शंकरसुराचं. बायको भडकली त्याचं काम बघून, घरात घेत नव्हती त्याला. तो अंगणात आला, त्याला 4 वेळेला वॉशिंग मशीनला फिरवलं तिनं. सगळ्या कॅरेक्टरला साबण लागला होता. मग अरे तो गुच्चू पडणार आहे कितला बचा बचा कर रहा है ना तो. तर बना तू तोंड शेका गिरणीना पट्टा शे रे नुसता चट 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 चालीच राह ना तो. डोकं फिराय टाका म्हण. आता इसन डोकाले ताण होई गया. कशाला मरायला आलो काय माहिती मी इथे. हो भाऊजीनू बोट हालायला लागली वाटतं, वरला पाणी सोडला नाही वाटतं, पाय हलते. हो, आरामात करा. तुम्ही इकडे अगं बाय मंद चंदन इकडनं उगलला नाही वाटतं. फालतूपणा करू नका. आणि हे 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 कट करा, हे कट करा. याचं शूटिंग बिटिंग आहे ना जे कट करून टाका. कोणालाच माहिती नाही की मी विग बिग लावतो. लोकांना वाटतं की माझे खरे केस आहेत. नाही पण आता हे कट नाही होणार. का बरं? आमच्याकडचा जो एडिटर आहे ना आता काय कापत नाही, सगळे टाकतो. त्याला सलग टाकायची सवय आहे. आणि हे तर कायच नाही म्हणजे मला लय आतलं शोधायची सवय आहे. हे तर मी लय वरवरचं काढलंय. काय बरोबर काढ. लोक नको फिरू. नाही कशाला मरायला आलो क्या पॉडकास्टला काय माहिती. पॉडकास्ट आम्हाला असं ठेवायला लागेल आता. अरे नको ना रे बाबा. सगळं सगळं घेतलेलं आहे. घेतलेलं आहे ना? नको ते. बोला, बोला. सोलकढी घ्या. सोलकढी घ्या. अरे सोलकढी घाला. चलतच बोला. अरे माझं अरे ओ. वा 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 अतिशय एंटरटेनिंग पॉडकास्ट होता, नावही अप्रतिम. बघूया हा सर असे काय म्हणतात. प्रसाद दा. फारच इंटरेस्टिंग मस्त कॉन्सेप्ट होती आणि शेंद्रू अशा रूपात दिसेल असं कधी इमॅजिन केलं नव्हतं. त्यामुळे एक वेगळा अँगल आला या सिरीजला. मस्त. वनिता खतरनाक म्हणजे दिसलीस तो आम्हाला विहिरीत बसून कोकम ढवळताना ॲक्च्युली. श्याम्या मस्त. बने मस्त. खूप छान एनर्जी होती, खूप छान गिव्ह अँड टेक होतं. श्रमेश तुझ्या सोशल मीडियावर मी परवा एक पोस्ट पाहिली, ती जरा मला चुकीची वाटली. त्याच्यात एक दुरुस्ती तू केलीस तर फार मजा येईल. तू असं लिहिलंयस की प्रमुख भूमिका आणि लेखक म्हणून माझा पहिलाच चित्रपट आणि पुढे लिहिलंयस आता बास, तिथे आता सुरू असं पाहिजे. तर ती पोस्ट एडिट कर कारण आता खऱ्या अर्थाने तू सुरू झालायस, तुझं करिअर आत्ता सुरू झालंय. श्रमेशचा आपला पहिला चित्रपट येतोय, त्याचं नाव आहे लास्ट टॉप खांदा. मी अशी प्रार्थना करतो की तुझ्या आयुष्यात न स्किटचा, न नाटकाचा, न चित्रपटाचा लास्ट स्टॉप कधीच येऊ नये आणि सगळ्या माध्यमांसाठी तुझा खांदा समर्थ व्हावा अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो. किती छान शुभेच्छा. आणि तुला खूप शुभेच्छा देतो. विश यू ऑल द बेस्ट. मजा आली, मजा आली. विश यू ऑल द बेस्ट फ्रॉम द होल टीम. येस सई. खतरनाक परफॉर्मन्स होता. बॅकग्राऊंड सेटअप सगळं खूप आवडलं. संकल्पना उत्तम होती, लिहिलं उत्तम होतं. आम्ही खूप हसलो, त्याच्याबद्दल खूप धन्यवाद. श्रमेश एकच गोष्ट सांगेन, हे झाल्यापासून काय काय बदललंय हे तू लक्षात ठेव. फक्त लक्ष राहू दे तिथे. वने कडक. पशाजींशी मी अग्री करते. आम्हाला सगळ्यांना तू दिसलीस सोलकढी बनवताना आणि सोलकढी द्यायची स्टाईल पण मला खूप आवडली. मस्त. मंडळी, गाणं पोपट सुमारिया चौघुल्या यांच्यावर आपली प्रदीर्घ सांगीतिक कारकीर्द सिद्ध करण्याची वेळ आली आहे. चला बघूया त्यांच्या प्रयत्नांना यश येत आहे की नाही तेच पाहण्यासाठी मंचावर बोलूया आपल्या अतरंगी विनोदवीरांना. थांब जरा थांब. फोडणीला टाकलेली मोहरी आहेस, तडतड तोडत कशाला उड्या मारतोय. जरा थांब ना जरा. आपण कुठे चाललोय तुला माहितीये का?
अत्यंत मोठी असामी आहे ही. हा, नाव काय आहे? दत्तू मोरे. तुझं नाही रे, त्या आसामीचं नाव काय आहे? बबरू वाहन सरंजामे ओबेरॉय. बापरे. फार मोठी असामी आहे. आपण त्यांच्याकडे कशाला चाललो आहे? अॅनाकोंडा घ्यायला. अनुदान घ्यायला. अनुदान. अॅनाकोंडा तिकडे जंगलात मिळतं, नदी ते अमेझॉनच्या जंगलात, कळलं का? आणि कसं दिसेल ते गांडूळ अॅनाकोंडा घ्यायला चाललाय. अनुदान घ्यायला चाललोय, कळलं? ती व्यक्ती फार श्रीमंत आहे रे, आणि ती दिलदार सुद्धा आहे बरं का. तिनं दर 3 वर्षांनी 10 गायकांना 10,000 रुपयाची थैली देते. आणि मला पैशाची खूप गरज आहे रे. पंडितजी, मला ना पैसेच नाही आहेत रे माझ्याकडे. अनेक मी इव्हेंट्स केलेले आहेत, पण त्याचे पैसे माझ्यापर्यंत पोहोचलेलेच नाही आहेत रे. काटकसर तरी किती करायची? पाण्याची काटकसर कशी करतो माहितीये मी? अंघोळ करताना तांब्या घेतो, वर ओततो, पटकन खाली धरतो, मग ते पाणी तांब्यात येतं. असं 3-4 वेळा केलं की झाली अंघोळ. एका तांब्यात मी अंघोळ करतो. इलेक्ट्रिसिटीचं बिल सुद्धा वाढू नये म्हणून मग मी 1 वरच फॅन ठेवतो, सिलिंग फॅन. तो सुद्धा माझ्याकडे बघत बिल 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 असं म्हणत फिरत असतो रे मी एकटा. काय करणार सांग? मला पैशाची गरज आहे रे खूप. नाही पंडितजी, नाही पंडितजी, या या इकडे इकडे. नाही रडायचं नाही पंडितजी. मी माझ्या आईला सांगू का काही मदत करायला? फाळा, माझी तुंबलेली फी भरता येत नाही म्हणून तुझी आई माझ्यासमोर मिशी लावून फिरते. आणि तुझी आई मला मदत करणार आहे? लायकी आहे तुझ्या आई वडिलांची मदत करायची? किती फी आहे रे? अगदी प्रामाणिकपणे सांग, महिन्याला किती फी मी घेतो? 22 रुपये. 22 रुपये फी. किती वर्ष झाली ती फी तुम्हाला दिलेली नाहीयेस? 2 वर्ष. किती झाले मला सांग? 22. असे मोजशील? किती झाले सांग ना मला. 22 2 वर्ष खूप झाली पंडितजी. अरे तेही तुझ्या लक्षात नाही रे. मी कसं जगायचं सांग रे? खर्च येत ना रे. एवढा भात खातो रे मी, एवढा भात. तोच मग फ्रीजमध्ये ठेवतो, मग तोच दुसऱ्या दिवशी गरम करतो, खातो. किती वेळा एवढा जेवणार रे मी? मला पोटभर जेवायचं रे एकदा. अनेक वर्ष झाली. पंडितजी नाही, आता नाही. आज हे 10,000 आपल्याला मिळवायचे आहेत. लक्षात आलं? हा, तू घे, हे पण घे. तो माणूस दिलदार आहे, लक्षात आलं? त्याला फक्त एवढं पटलं पाहिजे की आपण उत्तम गातो, गाण्याची सेवा करतो. लगेच तो 10,000 रुपये देणार. लक्षात आलं तुझ्या? हा, चल जाऊया आपण. येस, उड्या नको माणूस. हा, बेल दाब. शाबास, नीट वागायचं, कळलं? हा, लाज नाही आणायची तिकडे जाऊन. मिस्टर ओबेरॉय. नमस्कार. ते आर्थिक अनुदान मिळायला ते इथेच आहे. होय. या. चप्पल घाल. अगदी योग्य वेळेला आलात तुम्ही. या. होय. या. नमस्कार. नमस्कार. आमचे हे साहेब आहेत ना, होय. बबरू वाहन सरंजामे ओबेरॉय साहेब. अरे बापरे, कुठे आले नाहीत अजून. हे साहेब आमचे दर 3 वर्षांनी 10 कलाकारांना 10,000चं पाकिट सन्मानपूर्वक देतात. हो. आणि आज तर सकाळी मला वाटतं 9 कलाकारांना अनुदान देऊन झालंय सुद्धा. हो, झालंय. एवढ्यात येऊन गेले 9 कलाकार. अरे हो, पण तुम्ही काळजी करू नका. तुम्ही शेवटचे लकी आहात. 10वे कलाकार तुम्ही आहात. म्हणजे आम्हाला 10,000 मिळणार की नाही? मिळणार तुम्हाला. 10,000 मिळणार. उत्साह चांगला आहे, मिळणार तुम्हाला. होय. पण कसं आहे, या सगळ्याची पात्रता आमचे साहेब ठरवतात. होय. तुम्ही गायक आहात की नाही ते सगळं ते ठरवणार. ठरवू दे. आम्ही नाही. होय. त्यासाठी जे काही लागणारे सर्टिफिकेट्स, काही कागदपत्र ते सगळे आणलेत ना तुम्ही? आणलेलं हो, आहे. हे घ्या, द्या 10,000 रुपये द्या. थांब. हल्ला का देता? मी देणार नाहीये, साहेब देणार. ते जरा आगाऊ आहे तो. सगळं साहेब ठरवतात. बरं. ठीक आहे, हरकत नाही. साहेब ठरवणार. ते आता येतील थोड्या वेळात. साहेबांना बोला. साहेब आले. साहेब. होय. ये कोण आहे? नमस्कार. मी स्वराधीश गानपोपट सुमारिया चौगुलिया. आणि मी सूक्ष्म पोपट दत्तू या मोरिया. हे कधी नाव ठेवलं स्वतःच? माझं एक ठीक आहे. सारेगम तरी म्हणता येतो का तुला? दत्तू या मोरिया. माफ करा. माझं गुरुकुल आहे. 22 वर्ष गेली. हा त्यात शिष्य आहे. मी गेली 22 वर्ष गुरुकुल. ओके. विचारल्यावर सांगायचं.
बापरे. ओके ओके सर. बरं तुम्ही अनुदानासाठी इकडे आलेला आहे. होय. तुम्ही गायक आहात? असतोस काय? हो आम्ही गायक आहोत. अच्छा, म्हणजे कुठे शिकलं तुम्ही गाणं? ऍक्च्युली माझं मी बसू का? बस बस प्लीज प्लीज बस. ऍक्च्युली माझं घराणं विरार घराणं. गाण्यामध्ये विरार घराणं असते? हो माझी 7:11ची विरार चर्चगेट ट्रेन होती. त्यात डब्यावर वाजवणारा एक गाणारा ग्रुप होता. त्याला विरार घराणं असं आम्ही नाव दिलेलं आहे. आणि त्याच्यात माझे गुरु आहेत. गुरु हरिभाऊ खचले. त्यांनी मला गाणं शिकवलेलं आहे. व्हेरी गुड. पटकन त्यांना फोन लावा, आपण त्यांच्याशी बोलू. खरंच त्यांनी शिकवले का? हरिभाऊंना नाही, त्यांना फोन नाही लावता येणार. ते हयात नाही आहेत. साहेब थँक्यू. कॉफी. काय आहे? काय आहे? कॉफी. कॉफी बघू शकतो? दिसते. श्रीमंत माणसं आहेत बाबा. कॉफी आपण काय घरी चहा कटिंग त्यात सुद्धा तू कटिंग मागतोस. एवढासा येतो मला. रागाने बघितला तरी संपतो तो. एवढासा असतो तो. एक्सक्यूज मी. येस नमस्कार. सर्टिफिकेट काय असेल तर दाखवा. होय होय. सर्टिफिकेट येस. हे हां आहे आहे. चालीचे हेड लेटर वर लेटर लेटर आहे लेटर आहे. लेटर आहे लेटर. चालीच्या लेटर हेड वरती लिहिलंय हा गातो आवरच लिहिलंय. हो ऍक्च्युली ते खूप घाईत होते. त्यामुळे त्यांनी काही नाही असं उभ्या उभ्या हा गातो असं लिहिलं आणि शिक्का मारून दिलं. हरकत. अरे तुम्ही गायक म्हणून काहीतरी म्हणे दाखवा, म्हणजे तर तुम्हाला बक्षीस देईन ना मी. पंडितजी गेला चान्स आता नाही मिळणार अंधाधुंद आपल्याला. कुठला अंधाधुंद? अनुदान पाहिजे म्हणून आलोय ना आपण. अंधाधुंद कुठला? काय काय घेतलंस ते बघू जरा इकडे. हे घे. हे धर सगळं. हे धर सगळं. हे धर. हा हे आमचं हे आहे सर्टिफिकेट आहे. हा हा हे पण दुसरं सर्टिफिकेट आहे. व्हेरी गुड. हे तिसरं चौथं पण एक असेल बघ. हा हे आणि घ्या. हे आहे 2019 मध्ये मिळालेलं. अरे हे कोविडचं सर्टिफिकेट आहे. इकडे कशाला आणलं तुम्ही? हे का आणलंस तू? आणलंस का मुळात? या बॅगेत हे कशाला पाहिजे? ह्याला जरा तुडवा ना. तुम्हीच तुडवा. मी नाही तुडवा. तुम्ही तुडवा यात. प्लीज मला ना मी हात जोडतो. सगळी गडबड झालेली आहे. मी पाया पडतो. 10,000 मिळवून देतो. मला पण ना कॉफी प्यायची हो. मग अशी मस्त बसून प्लीज मला 10,000. जरा एकदा ते सर्टिफिकेट एकदा चेक करतो. मी गायकच आहे. म्हणाल तुम्ही गाणं अरे हो सर्टिफिकेट बघायची म्हणजे गातो रे गातो. आहे 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 सर. गातो हरकत नाही. ठीक आहे. बने तुम्ही यांना 10,000 रुपये देऊन टाका. नको वाटतं. जाऊ द्या ना. नाही हे सर आनंद झाला. अरे हो ना. हे घ्या तुमचं 10,000चं पाकिट. थांबा थांबा थांबा. काय झालं? नमस्कार. हा नमस्कार. ते 10,000 भेटणार होते. ती ही जागा आहे वय. ती ही जागा आहे. एक मिनिट. तू इकडे का आलीस? तू इकडे का आलीस? तुझा काय संबंध? 10,000 भेटणार आहेत ना व? कोणी सांगितलं तुला 10,000 मिळणार आहेत ते? पेरिया. पेरिया? मला काल दत्तूने सांगितलं. तू तिला सांगितलंस? खरं सांग. तू तिला सांगितलंस? हो ती मला बोलली तुला 2 पेप्सी कोला देते म्हणून सांगितलं. अरे 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 2 पेप्सी कोलासाठी गुरुजींच्या पाठीत तू खंजीर खुसला मला. गुरुजींचा पंबल पडला. माती काय खाल्लीस ते बघ. फंबलवर हसतोस. 1 मिनिट. हा बघा ना कसं करतो मग. तुम्ही जरा थांबा. सर्टिफिकेट चुकीचे आणलेले. ते आम्हाला 10,000 रुपये पाहिजे होते. नाही मिळणार. नाही तू इकडे का आलीस सांग. ते 10,000 भेटणार आहेत ना इथे फक्त जे गायक आहेत त्यांनाच मिळणार आहेत. मी गाते की घरी जाऊन भांडी घास. तुझं भांडी तू घर कामाला आहेस. शानपणा करायचा नाही. सांगू ठेवतोय. कशाला आले तिकडे? अरे तुम्ही थांबा. चालले फालतूगिरी. घर कामाला दांगुरू करताय तुम्ही इकडे. म्हणजे या किती डोकं भरकलं ना. ते गाडीतून तुम्हाला जायला लागेल. नको 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 नको. हे झालं. एक मिनिट. पैसे भेटणार आहेत ना व? ते गायचं आहे त्याच्यासाठी मी आले आहे. तुम्ही गायक आहेत? गायक म्हणून तुम्ही इकडे आले? ओके ओके. काही झालं ऍक्च्युली तुम्हाला 10,000 रुपये देताना
या सुद्धा इकडे बाई आलेल्या आहेत. त्यांना, म्हणजे समान संधी द्यायला नाही नाही, हे बघा, ती ऐका, ती घरकामाला आहे फक्त. असू द्या. नाही, काही नाहीये, घरकामाची गायिका होऊ तुम्ही शकत. थांबा, इकडे बसा. मालक नाही नाही, नव्हे नव्हे, फक्त घरकाम नव्हे, त्या खूप मोठ्या गायिका आहेत. कृत्रिम शिष्य आहे ही, कृत्रिम. नव्हे नव्हे असं कोण म्हणतं? नव्हे नव्हे असं कोणीच म्हणत नाही. ए पिरिया, आमचे गुरुजी खूप मोठे गायक आहेत. हा, का ते विचारू नको, पण मी त्यांचा शिष्य आहे, त्यांच्या कुल्लू गुरु शिकतो. 2 वर्ष झाली माझ्या गुरुकुलात शिकतोयस, अजून कुल्लू गुरु हेच म्हणतोयस? लाज वाटली पाहिजे तुला. तू इथे का आलीयस? का आले म्हणजे? का आलीयस? का आले म्हणजे? एक मिनिट, एक तर तुम्ही मला पगार देत नाही. देणारच आहे, हे मिळालं. जर मला माझ्या टॅलेंटवर पैसे भेटत असतील तर मी इथं का नाही यायचं? तुझा कुठला टॅलेंट आहे? का पोटात Talent दुखतंय बिलेंट माझं? मी एकदा भडकलो ना. माफ करा, माफ करा. काय करू तुम्ही? हा, ती गायक नाही आहे, अरे हो ना, मला कळतं ना, मी देणार आहे ना पैसे. फ्रॉड आहेत, फ्रॉड आहे तो. हे भाई, हा. तुम्ही गायक आहे हे आधी सिद्ध करायला लागेल. मी आहे, मी गायिका आहे, माझ्याकडे हे बी आहे, पेरिया. हो हो, पेरिया. काय सर्टिफिकेट वगैरे काय असेल? दाखव ग. हे घ्या. सर्टिफिकेट आहे तिच्याकडे? अरे वा, जगताप वहिनी, काय बात आहे. अरे वरची 4 मजल्यावर राहणारी जगताप वहिनी, तिच्याकडून सर्टिफिकेट आणलंय. हा, ते विचारत आहे ती, त्यांनी मला दिलं आहे ते. विचारत नाहीये, दोघींचाच ग्रुप आहे. कुचाळक्या करत असतात दिवसभर, गॉसिपिंग करत असतात. ती देणार. उंदराला मांजर साक्षी आहे. अयो मालक, असं काय करताय? सर्टिफिकेट ह्याला म्हणतात, ह्याला कळलं काय? हा, माझं बी सर्टिफिकेट आहे. काय किंमत असं नाही करायचं मालक. मालक, मी बी शिकली आहे. मी जगताप अरे वहिनी. थांबा तुम्ही. माझा दिवाण खाना आहे का मासली बाजार आहे? काय फालतूगिरी चालली? माफ करा, माफ करा, खरंच माफ करा. माफ करा, माफ करा. हा, तुम्ही सांगा. हरकत नाही. हे बघा, आता तुमच्या दोघांची मी परीक्षा घेणार आहे. हा, हो हो, चालेल चालेल. तुम्ही दोघांची बने याची बिगलबंदी करून टाक. काय? बिगलबंदी करून टाक. जुगलबंदी असतं ते. मी सोडून जाईना तेव्हा कळेल तुम्हाला. अरे काय लावलंय? जुगलबंदी आहे ना, जीवच्या खाली तो उकार येतो काय? काकाची काठी आहे तुमच्या? कुठे कशी वापरता? जुगलबंदी शब्द आहे ना, मग जुगलबंदी नीट बोला ना. जुगलबंदी नोकर आहात, नोकर आहात. नोकर आहे मला मान्य आहे, मी यांची सगळी फालतुगिरी सहन करू शकतो, पण भाषेचे हे सण मी नाही सहन करू शकत. जुगलबंदी आहे तर जुगलबंदी म्हणा ना. जुगलबंदी असं आहे ते म्हणा ते. ठीक आहे, ठीक आहे ना बाला, आवरे का तेल बरेक तर. आपण जुगलबंदी घेऊया आता. प्रत्यक्ष जुगलबंदी घेऊया. हरकत नाही. मग तर झालं. मी तयार आहे, मी तयार आहे. मी पण तयार आहे. मी पण तयार आहे. हो हो, मी तयार आहे. ठीक आहे. आधी मी गाते. अरे तूच गा आधी. हा, मग मालक गाते. प्लीज प्लीज. मी इथं येऊ आहे. हरकत नाही. या इथे. मोकले मोकले मनाने गायचं, काही टेन्शन नाही. हे लावणेच गाणार, दुसरं काय येतं हिला? पिरिया बेटा, आपण तिकडे जाऊया. या जा जा. पिरिया मला साथ दे. हा, हो हो गुरुमा. अरे असू दे काय. उभी बाकाशी, उभी बाकाशी. गेली गेली. जाम भारी, जाम भारी. एक नंबर तुम्ही, क्या बात आहे. अरे अरे रात्री ते काय केलं म्हणे, तू काय गाते यार, चालेल गाते. आता तुम्ही या. हे गेले. तुम्हाला खायला नको, मला मारायचं. अरे हा गात नाही, नुसता खातोय. नाही, शब्द कुठे याच्यात शब्द कुठे आहे? नाही, ते एक रागदारी गाणं होतं. यांनी मला शेंगदाणे दिले आणि शेंगदाणे म्हटल्यावर मी मोह असा कंट्रोल नाही करू. काय करायचं? याला गायला सांगितलं, हा गातच नाही, खातोच आहे. एक काम करूया, वेगळ्या प्रकारची जुगलबंदी घेऊया. कुणाचा साथ सगळ्यात जास्त लागतो याची जुगलबंदी घेऊया. आणि माझी आणि हिची, ही नकोय, ही कृत्रिम नाही ना, ही नकोय. नव्हे नव्हे वाली मला नकोय, ही पाहिजे मला. ते तुम्ही नाही ठरवायचं, मी ठरवलं. सा कुणाचा सगळ्यात जास्त लागतोय? योगाचं शरीर आहे, उगीच नाहीये. सकाळी 5ला उठतो. अरे हो ना. मी तयार आहे. मी तयार आहे. आधी गुरुमा, आधी गुरुमा. आधी करू घे. मला जमेल. हा, सुरू. हा.
वीस सेकंद. वा 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 20 सेकंद. हे घ्या गरम पाणी घ्या. एवढा मोठा श्वास रोखला. ओ ओ ओ आता तुम्ही चला या. मग सेवा कशी केली बघ जरा. गरम पाणी दिलंय ना तर तू नीट. काय झालं? तू कशाला प्लीज कशाला हसतोस तू? शांत बस. अरे टाइम परत एकदा सॉरी परत एकदा. गरम पाणी उकळतं पाणी बघू. अरे बापरे, अरे गरम गरम पाणी टाकलंय. पड जिभेची काकडी झाली यांची. रोका श्वास. तर आजच्या या जुगलबंदीमध्ये या बाईने उत्तम प्रकारे आपले सगळे खूप शोधाशोध केली, खूप शोधलं पण नाही. या माणसाचा आवाज बसल्यामुळे डायरेक्ट आपण बाईला 10,000ची गिफ्ट देऊन टाकतो. एक नंबर तुम्ही घालाल. घ्या. वा 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 वा, सुरेख, अतिशय सुरेल परफॉर्मन्स. बघा हा सर काय म्हणतात प्रसादा. वाह, लाजवाब, धमाकेदार. सम्या, शेवटी ते गरम पाण्याचं जे केलंस ना, म्हणजे ऍक्च्युली इथपर्यंत आला तो चटका. इतकं खतरनाक, इतक्या खतरनाक एक्सप्रेशन होत्या. मग आणि बने जे बोलला ते दिसली आम्हाला, पण जिभेची काकडी झाली. खतरनाक, क्या बात आहे. अरुण, ओबेरॉय हे आडनाव ऐकल्या ऐकल्या फक्त तुझा चेहरा आहे. दुसरा एकही माणूस या वास्तूतला या नावाला सूट नाही. मी तुला मनापासून सांगतो. ओबेरॉय म्हणजे तूच. क्लासिक, नेहमीप्रमाणे धमाकेदार. बने मस्त. दत्तू नेहमीप्रमाणे खतरनाक. नमा आणि प्रिया तुम्हाला सॅल्यूट आहे. वाव, फॅन्टॅस्टिक. त्यामुळे आता मी काही बोलत नाही. लाजवाब. वा वा वा, बहारदार. मंडळी, एका बायकोनं उचललाय नवऱ्याचा सिनेमा सुपरहिट करण्याचा विडा. त्यामुळे सज्जवा हास्याचा हाऊसफुल शो अनुभवण्यासाठी जो घेऊन मंचावर येत आहेत विनोदाचे नवे फंडे ईशा डे आणि निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप. एवढं नाही, चुटकी. तू पकड, तू ऍडजस्ट कर. ओके, हा चलो. मी ऍक्शन म्हटल्यानंतर 2 सेकंदांनी सुरू करा. मला शहाणपणा नको शिकवू. मी ऍक्टर आहे, रोज बाईट देतो मी, मला माहिती आहे. तू फक्त सुरू कर आणि शूट कर. चल. ओके. मी आधी असं करणार आणि मग ऍक्शन नाही म्हणणार आहे. मी आधी ऍक्शन म्हणणार म्हणजे ऍक्शन असा आवाज येत. सुरू कर ईशा, सुरू कर. चला, रेडी. येस. ऍक्शन. नमस्कार, मी दिसतेय म्हणजे तूच दिसतेय म्हणजे सेल्फी ऑन आहे ना मला ईशा. कळतं. फ्लिप कर. छान दिसते. हो ईशा, माझी बाईट शूट करायची आहे. केलं, असं केलं. हा. चिडचिड नका करू, चेहऱ्यावर दिसतं मग बाईट मध्ये. चला, येस. छान हसा. येस. रेडी. हो. ऍक्शन. नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका अभिनेता पुनीत मौभाते. बरोबर. नको बोलूस मग दोन. कशाला, काय गरज आहे आता याच्यात बरोबर बोलायची काय गरज आहे? बरोबर बोललात म्हणून बोलले. मला एडिट मध्ये करता येतं. हो, मुळात तू बोललीच नाहीस तर एडिट करावा लागणार नाही. इतका साधा थॉट येत नाहीये डोक्यात. एवढ्याशा गोष्टीला खूप वेळ सुरू कर. चला, सुरू कर. हा. ऍक्शन. नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका अभिनेता पुनीत मौभाते. माझा नुकताच प्रदर्शित झालेला सिनेमा कोण म्हणतं चालणार नाही हाऊसफुल झालेला आहे
थिएटर्समध्ये प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आहे. ज्या प्रेक्षकांनी हा सिनेमा पाहिलेला नाहीये त्यांनी त्वरित जवळच्या सिनेमागृहातली तिकीटं काढा आणि आमचा सिनेमा पहा. कोण म्हणतं चालणार नाही. धन्यवाद. अय्या काय बरोबर टायमिंगला प्रोड्युसरचा फोन आला. बाईट पण झाला आणि फोन पण आला. सर तुमचीच आठवण काढत होतो. 100 वर्ष आयुष्य आहे सर. का म्हणजे अरे हाऊसफुल सिनेमाचे प्रोड्युसर. एकाच थिएटरला हाऊसफुल आहे. 200 पैकी एका थिएटरला हाऊसफुल आहे. बाकी 199 थिएटरला काळं कुत्रही नाही. म्हणजे नाही सर असं कसं सर असणार. मला आत्ता मी बघितलं सर हाऊसफुल आहे. हा एकच थिएटर. ओके ओके. नाही मला सर 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 ते हळूहळू हळूहळू ग्रीप पकडणार ना सिनेमा. समीक्षकांनी पण माती खाल्ली ना. नाव चुकवलं आपल्या पिक्चरचं. काय लिहिलंय मी म्हणतो चालणार नाही कोण म्हणतो पडणार नाही असं नाव आहे का. ते समीक्षणच आहे. अच्छा ओके. बरं नाही नाही तसं नाही. नाही पण सर डोंट वरी सर. 1-2 समीक्षक असं म्हणतात म्हणून काय झालं. सिनेमा चालणार नाही. प्रमोशन करू सर दणक्यात. प्रमोशन केलं की सिनेमा चालतो. मी आहे प्रमोशनला. गरज नाही म्हणजे गुरुवारी काढला. शुक्रवारी रिलीज होत. गुरुवारीच काढला. थिएटर पर्यंत येऊ पण नाही दिला. का सर म्हणजे एवढं. पण मग तो एक थिएटर जे हाऊसफुल आहे ते. बरं बरं बरं. नाही नाही ठीक आहे. मी येस सर मी करतो तुम्हाला. मी करतो. येस येस. एकाच थिएटरला हाऊसफुल आहे बाकी कुठेच चालत नाही म्हणजे काय काय बोलले. अरे काही कळत नाहीये. ते म्हणत होते की 200 थिएटरला सिनेमा लागलाय बरोबर. त्यातला एकाच थिएटरला हाऊसफुल आहे. 199 थिएटरला सोसो बुकिंग आहे. काळं कुत्रही फिरकत नाहीये. कुठल्या तरी कांजूरमार्गच्या लुल्लू टॉकीजला लोकांनी हाऊसफुल केलेला आहे सिनेमा. का बरं एकाच थिएटरला गेले असतील सगळे प्रेक्षक. म्हणजे सुपारी खाल्ली आहेस. ऐक नाही जम्माडी गंमत. काय जम्माडी गंमत आहे यात. कळेल 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 तुम्हाला. तुम्ही उद्या सुपरस्टार झालात ना की कळेल तुम्हाला. ईशा ईशा म्हणजे कळेल म्हणजे काय झालंय. काय मला कळत नाही नीट सांग. एका यशस्वी पुरुषामागे स्त्री असते असं म्हणतात. ते का म्हणतात ते कळेल तुम्हाला. काय झालं ईशा प्लीज मला नीट सांग. शिवाय तुम्हाला ना तवरनं तालिबान कधीच कळत नाही. वरनं ताकबात असतं. तालिबान कुठनं काढ. तालिबान पण तवरनच असतं ना. मुळात काढायचं म्हणून बायकोच्या सतत चुका काढत बसायची काहीच गरज नाहीये. विषय भरकटवू नकोस. नेमकं का हसतेस. कसली जम्माडी गंमत. काय कळणार आहे मला. मला नीट सांग प्लीज. ते एक थिएटर हाऊसफुल झालंय ऐकलं. अरे हो यार एकच थिएटर हाऊसफुल झालंय बाकीचं मी केलंय. काय केलंयस तू. अख्खं थिएटर मी हाऊसफुल केलंय. सगळी तिकीट विकत घेतली आहेत. या कांजूरमार्गच्या लुल्लू टॉकीजची सगळी तिकीट तू एकटीने विकत घेतली आहेस. येस. किती तिकीट. 150. खर्च किती झाला. फक्त 60,000. कशाला 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 काय गरज आहे. कोणी का ईशा तुला कोण सांगतो नको तो शहाणपणा करायला. अगं अख्ख्या सिनेमाचे मला 1 लाख मिळालेत. TDS कट करून 90,000. TDS अजून रिफंड नाही झाला. 60,000ची तिकीट का काढलीस. मला माहित होतं तुम्ही पॅनिक करणार. माझी स्ट्रॅटेजी आहे. मी युट्यूबवर खूप व्हिडिओज बघितले आहेत. कसले. तुम्हाला सांगते. तुम्हाला माहित नाही तुम्ही सुपरस्टार नाही आहात त्यामुळे तुम्हाला काही माहिती नाही. बॉलिवूडचे जे सुपरस्टार असतात ना ते आपला पिक्चर लागला की पहिल्याच दिवशी सगळी तिकीट विकत घेतात. हाऊसफुल करतात थिएटर. मग लोकांना वाटतं अरे तो हाऊसफुल आहे मतलब अच्छा पिक्चर होगा. मग लोक जातात आणि मग लोक हाऊसफुल करतात पिक्चर. मुळात कसं असतं माहितीये. थिएटरमध्ये ना जेव्हा रिलीज होतो पिक्चर पहिल्या आठवड्यातलं जे कलेक्शन असतं ना त्यातले 55% थिएटरलाच जातात. 45% कोणाला मिळतात. पण आपल्याकडे आले की नाही. बावळट 45% प्रोड्युसरला मिळतात. ऍक्टरला काही नाही मिळत. तुमच्याच पिक्चरला मिळाले ना. पण अगं पिक्चरला मिळाले मला नाही मिळाले. मी पहिला ऍक्टर असेन ज्याने प्रोड्युसर कडून पैसे घेतले आणि वर 45% परत प्रोड्युसरला दिले. कशाला काय
तू नको सांगूस मला ही थिएटरची गणित मला माहिती आहेत आणि ज्या स्टार्स बद्दल तू सांगतेस ना ते स्वतः प्रोड्युसर असतात त्या सिनेमाचे म्हणून ते अशी स्ट्रॅटेजी करतात जेणेकरून पैसा त्यांच्याकडेच येईल प्रसिद्धी त्यांनाच मिळेल. तू का करत असतेस? तुम्हाला नाही कळत हो, तुम्ही नाही आहात ना सुपरस्टार. तुम्हाला सारखं हे बोलू नकोस, सारखं हे बोलायची गरज नाहीये. तुम्ही नाही आहात ना सुपरस्टार, तुम्ही नाही आहात ना सुपरस्टार. कोण तुझ्या डोक्यात काय भरवतो मला कळत नाही. बसा, कोणी भरवत नाही. दादा आणि मी छान प्लॅनिंग केलंय, सगळं स्ट्रॅटेजी आखलेली आहे. PR चं तुमच्या आम्ही बघणार आहे आता. कोण दादा? नाशिकचा झब्बू दादा. कोण दादा? झब्बू दादा. का त्या झब्बू दादाच्या नादाला लागतेस तू? कारण त्याचा वर्ल्ड सिनेमाचा अभ्यास आहे. तो सगळीकडचे सिनेमे बघतो, कळलं ना? दर शुक्रवारी सिनेमा बघतो आणि त्यात काय काय चुका आहेत ना ते तो YouTube वर लोकांना सांगतो. कशाला मरायला सांगतो? कशा? झब्बू दादा काय साला नाव आहे झब्बू दादा. गठ्ठ्याने लोक गंडवतात म्हणून एरियात त्याला झब्बू नावाने चिडवतात. त्याचा तू दादा केला झब्बू दादा. अभिमानाने मिरव झब्बू दादा. वर्ल्ड सिनेमाचा अभ्यास सांगते झब्बू दादाचा. काय डोंबल्याची अक्कल आहे तुझ्या झब्बू दादाला? खूप अक्कल आहे, आम्ही स्ट्रॅटेजी केली आहे. गप्प बस. लो क्वालिटीचा फोन शेगडीला टेकवतो आणि रिव्ह्यू करत असतो किचन मध्ये उभा राहून. तो मागे एकदा एका सिनेमाचं सांगत होता ह्या सिनेमाच्या एडिटरला कलर पॅलेट कसं करायचं ते कळलं नाही. या बेण्याला कोणीतरी सांगा. कलर पॅलेट कलरिस्ट करतो, एडिटर नाही. हा तिथे बसून सांगतो नाशिकमध्ये किचन मध्ये शेगडीच्या मागे असं उभा राहून. या सिनेमाची सिनेमॅटोग्राफी आणि लाइटिंग बरी नव्हती. अरे तुझ्या डोक्यावरची लाईट बायको 3 वेळा बंद करते, तू अंधारात अख्खा व्हिडिओ करतोस हे तुला कळत नाही. तू सांगणार आहेस आम्हाला? मला काहीच आवडत नाही झब्बू दादाचं. मला नाही बोलायचं काही. मला पण नाही बोलायचं. मुळात पैसे कुठून आणलीस तू? कुठले पैसे थे? तुम्ही ठेवायला दिली होती अशी कॅश, ती वापरून टाकली. कशाला करतेस तू? का अशी ठेवायला कोणीच नाही देत ग कॅश. मी तुला सेव्हिंग करायला दिली होती, इन्व्हेस्ट करायला दिले होते ते पैसे. अरे मग आहो. एक मिनिट, किती किती तिकीट काढलीस तू? 150. सिनेमाचं तिकीट 200 रुपये आहे. मग 150 गुणिले 200 30,000 होतात. तू 60,000 भरलेत. वरचे 30,000 कुठे आहेत ईशा? हो हो 30,000 कुठे आहेत वरचे? मला हिशोब कळतो, तुम्ही उगाच माझ्यावर डाऊट घेऊ नका. जेव्हा हा टोन लावतेस कन्फर्म माती खाल्लेली असतेस. मला नीट सांग काय झालं. मला सांगा 150 तिकीट मी विकत घेतली, बरोबर? ती वाया का घालवायची? बरोबर. म्हणून मी सगळ्या माझ्या नातेवाईकांना लांबून लांबून बोलवून घेतलं मुंबईत पिक्चर बघायला. म्हणजे तिकीट पण वापरली जातील ना. कळतंय का तुम्हाला? सगळीकडनं येणार आहेत लोक. मग ते एवढे तुमच्यासाठी येणार तर त्यांचा येण्या जाण्याचा खर्च, राहण्याचा खर्च करायला पाहिजे ना. खर्च नाही होणार का? मग का करायचंय? का करायचंय म्हणजे ती पिंकी बिचारी, तिचा मुलगा त्याला ढेंडाळी लागलीये, तसाच येतोय बिचारा बघायला. कशाला? त्याला म्हणावं आवर आणि मग ये. कसली घाई आहे माझा पिक्चर बघायची? तसाच येतोय. मुळात मला कळतच नाही तो काय येतोय. मी करून ठेवलेली घाण बघायला तो घाण करत करत काय येतोय? माझ्याच पैशाने तुझ्या नातेवाईकांचं सगळं करायचं. सिनेमा केलाय का डेस्टिनेशन वेडिंग करतोय मी. सगळे येणार, या मज्जा करा मज्जा करा. कशाला? वाईट बोला तुम्ही. फक्त मी एवढी स्ट्रॅटेजी केली आहे त्याचं काही नाही. नको सांगूस कौतुक मला स्ट्रॅटेजीचा. मला सांगा पिक्चर कशामुळे चालतो? चांगल्या स्टोरीमुळे चालतो पिक्चर. नाही, कशामुळे? चांगल्या ऍक्टरमुळे चालतो पिक्चर. नो. चांगले रायटर. नन्ना. प्रोपोगंडा कन्फर्म चालतो. नाही. मग कशामुळे चालतो? माउथ पब्लिसिटी. हा त्याच्यामुळे पण चालतो. फक्त माउथ पब्लिसिटी मुळे चालतो पिक्चर. आणि मी स्ट्रॅटेजी आखलेली आहे. झब्बू दादाने नीट मला सांगितलं काय करायचं, ते सगळं मी केलेलं आहे. काय? सगळे नातेवाईक जाणार थिएटरमध्ये, लुलू थिएटरमध्ये पिक्चर बघणार आणि मग त्यांना असे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत की बाहेर पडले की आजूबाजूला चालत असतील त्या लोकांना ऐकू जाईल अशा आवाजात कुजबूज करायची. ए बबलीच्या नवऱ्याचा पिक्चर काय मस्त आहे ना? हो रे, बबलीच्या नवऱ्याचा पिक्चर मस्त आहे. काय काम केलंय ना बबलीच्या नवऱ्याने? अरे मस्त काम केलंय बबलीच्या नवऱ्याने. बबलीच्या नवऱ्याला विकायला काढलेस? काय कसले आवाज आहेत? मुळात ही बबली कोण आहे? मला बबली म्हणायचं ना लहानपणी. अरे तुला बबली म्हणायचे का टबली म्हणायचे हे मला आत्ता कळतंय. त्या लुल्लू थिएटरच्या बाहेरच्या लोकांना बबलीच्या नवऱ्याचा पिक्चर आलाय तो हाच आहे हे कसं कळणार आहे? मी थोडीशी फेमस होते तर इनसेक्युअर होताय ना तुम्ही. कळतंय मला, कळतंय. मेल इगो दुखावतोय तुमचा. बाई ही फेमस झाली तर माझ्यापेक्षा. कुठला मेल इगो? नाहीये मला मेल इगो. मला भीती वाटते तू जेव्हा जेव्हा डोकं वापरतेस त्याची. कन्फर्म वाट माझी लागते त्याच्यानंतर. का कशासाठी करतेस हे सगळं? काय मिळणार आहे तुला? काय गरज काय एवढ्या लोकांना बोलवायची तुझ्या माहेरच्या? तुम्हाला सुपरस्टार करण्यासाठी चाललंय एवढं सगळं कळतंय का तुम्हाला? ईशा तुला जर मला मदत करायची असेल तर मला मदत करू नकोस. तुला कळत नाही ईशा. मुळात
12 जण आहेत सिनेमामध्ये. पोस्टरवर ते 12 जण जे आहेत ना त्यातला सगळ्यात छोटा फोटो माझा आहे. माझ्यासाठी मरायला अख्खं थिएटर बुक का केलं असशील तू? ते पोस्टर जर तू नीट बघशील तर बदोबद जो मेन हिरो आहे ना तो असा उभा आहे, असा. त्याच्या काखेत जो चेहरा आहे तो माझा आहे. याच्यासाठी तू 60,000 रुपये कशासाठी? काय ऐका ना, हे एवढाच प्रॉब्लेम आहे ना. जबूदादाने तुमचं सेपरेट पोस्टर बनवलंय लुल्लू थिएटरच्या बाहेर लावायला. थांबा दाखवते. माझं सेपरेट पोस्टर वेगळं बनवून घेतलंय. काय केलंय? हे बघा, आहे ते पोस्टर झूम करून माझ्या चेहऱ्यावर क्रॉप केलंय का? त्या हिरोची काख आणि त्याच्यात माझा चेहरा असा एवढाच दिसतोय हा फोटो आता. प्लीज नको, नाही मला फेक हे पोस्टर. कशासाठी केलंय? कोणासाठी चाललंय हे सगळं? ऐका ना, PR स्ट्रॅटेजी कळतंय का? कळतंय. तुमच्या पोस्टरला दुधाने आंघोळ घालणारे आम्ही, फुल साऊथ स्टाईल. मग मी बघते ना कोण अडवतं तुम्हाला सुपरस्टार होण्यापासून. तू मला सुपरस्टार होण्यापासून फक्त तू अडवतेस, तुला कळत नाहीये. मदत करते हो, तुम्हाला कळत? बाई काय मी काय गप्पा तुमच्यामुळे गप्पा मारत बसली इथे. मला जायचंय ते आवरून थिएटरला आधीच्या तयाऱ्या करायला जायचंय. बरं ऐका, तो रामशरण येईल दूध घेऊन. रामशरण दूध घेऊन येईल, ते घेऊन ठेवा आणि जरा वेळाने किटल्या घेऊन सगळ्या तिकडे या. मुळात काय येतोय रामशरण? कशासाठी आणायचंय ते दूध? दुधाने आंघोळ घालायची आहे ना, त्याच्यासाठी 150 लिटर दूध मागवलंय. त्याचे 10,000 रुपये फक्त फोनवरनं देऊन टाका, तेवढे राहिलेत फक्त. मी आवरायला जाते. किती लिटर दूध मागवलंयस तू? 150 लिटर. अगं तुला ईशा, पोस्टर केवढं आहे माझं? 4x4. त्याला 150 लिटर दूध कशाला आणायचं? 4x4चं पोस्टर गपचूप खिशातल्या खिशात आंघोळ घातलीस तरी वाचवणार आहे. कशाला मारायला 150 लिटरचं दूध पाहिजे तुला? ग्रँजर करायचंय आपल्याला. कशाला नको? ग्रँजर करायचंय, मला नाही स्टाईल करायचंय आपल्याला करू. ऐका ना, 150 लिटर दूध 10,000 रुपये होतात त्याचे. हो. 10 कसे? स्पेशल वाला मागवलंय. 66 रुपये लिटर असतं ना, त्याच्यामध्ये जास्त फॅट असतं, मज्जा येईल एकदम. माझ्या सिनेमाच्या पोस्टरचं दही लावायचंय तुला? जास्त फॅट वाला कशाला हवंय तुला? ऐक, जर लावलंच चुकून त्याचं दही तर त्या अंगाला चोळ आणि थिएटरच्या बाहेर तंदुरी लाव माझी. कशाला मरायला करतेस तू हे? कसं करता? कसं कशाला करतेस हे? नको ना करू बाई. कोणासाठी चाललंय हे सगळं? कोण येणार आहे हे सगळं बघायला? कोण येणार आहे? सगळ्या न्यूजपेपर वाल्यांना, मीडिया वाल्यांना, सगळ्यांना बोलवलंय मी. लपवा मला, लपवा मला जाळा मला. काय सुपरस्टार होणार आहात तुम्ही? ऐका ना माझं, स्ट्रॅटेजी आहे ही सगळी. नको ना कशाला करतेस? कॅन्सल करणं हे सगळं प्लीज. मी नाही काय कॅन्सल करणार. नाही कॅन्सल? आमचं खूप मेहनत आहे. मला नको सांग. रामशरण कॅन्सल नाही करणार ऑर्डर आता. त्याने नको तू दुग्धाभिषेक वगैरे काय करूस प्लीज प्लीज. मग ते लुल्लू थिएटर वाल्यांना मी आता काय सांगणार आहे? त्यांना सांग पहिले तुमच्या थिएटरचं नाव बदला. नंतर सांग आमची अख्खी फॅमिली जेव्हा पिक्चर बघायला बसेल तेव्हा पिक्चर सुरू करा आणि बाहेरून थिएटर जाळा. पेट्रोलचे पैसे माझा नवरा देईल असं सांग त्यांना. कसं बोलता? मी इतकं प्रेमाने करते. कसं बोलता? माझ्या नातेवाईकांना काही किंमत नाही या माणसाला. माझं चुकलं. ए साईड ऍक्टर, माझं चुकलं. या साईड ऍक्टरशी लग्न केलं ना माझं. तुम्ही करत बसा ना, पुणेकर 1 पुणेकर 2 तेच करत बसा तुम्ही. तो तुमच्या बरोबरीचा पुणेकर 4 गुलकंदाचा हिरो झाला. आमची मुंबई लोकल काय पुढे जात नाहीये. पण हे असंच चालू राहिलं ना तर डिलिव्हरी बॉय व्हावं लागेल आणि घर चालवायला लागेल. पिक्चर मिळणार आहे. पिक्चर ते प्रसाद किती वर्ष सांगतायत पिक्चर देणार, पिक्चर देणार, पिक्चर कधी देणार? पिक्चर देणार. साईड ऍक्टरच राहा तुम्ही. कोण म्हणता चालणार? मी म्हणते चालणार नाही. मी म्हणते हे काय चालणार नाही. मी म्हणते चालणार नाही. फालतू पिक्चर. साईड ऍक्टर. देणार आधी मला मिळू दे. संपवा सगळं. वा वा वा, मस्त जम्माडी गंमत होती. खूप मजा आली. सई, सुबक परफॉर्मन्स, फारच मस्त. दोघांनी खूप छान परफॉर्म केलं. मला ह्या प्रहसनातलं हे वाक्य खूप आवडलं. तुला मला मदत करायची असेल तर मला मदत करू नकोस. खूपच रिलेट झालं हे वाक्य आणि मला असं वाटतं की आपल्या क्षेत्रात हे वाक्य
खूप ठिकाणी बसेल असं हे वाक्य होतं. आणि हो, एक इन्साईट लोकांना जे आपल्या फील्डला बिलॉंग करत नाहीत किंवा आपल्या प्रोफेशनचे नाही आहेत त्यांनाही एक वेगळ्या प्रकारचा इन्साईट मिळाला. मजा आली. दोघेच होता पण तुम्ही होल्ड केलात परफॉर्मन्स. तुम्ही आम्हाला एकदम एंगेज्ड ठेवलं. मस्त. मंडळी, ही हास्य सफर अशी चालू राहणार आहे, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमची लाडकी, तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा बोनस.